मला अतिशय आनंद होतोय आणि समाधान वाटतंय की न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेतली आणि मला योग्य तो न्याय दिला. माझा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे आणि तो यामुळे दृढही झालेला आहे. आजही भारतीय न्याय व्यवस्था ही रामशास्त्री प्रभूणेंची परंपरा निस्पृहतेची पाळते आहे. ते पाहून खूप बरं वाटलं. आणि दुसरं मला तुम्हाला सांगावसं वाटतं की समाजामध्ये बेताल वक्तव्य जर का करणार असेल, तर एक शिक्षिका म्हणून, एक समाजसेवक म्हणून किंवा सेविका म्हणून आम्ही सहन करणार नाही. आणि दाखवण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न केला. एक आई म्हणून माझ्या मुलावरती, माझ्या कुटुंबावरती, माझ्या संस्थेवरती जी मी माझ्या मुलाप्रमाणे वाढवलेली आहे, त्या संस्थेवरती जर का कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल, तर मी त्याला सामोरी जाईन, हे निश्चित. मला तर खरंच खूप अभिमान वाटतो आणि मला धन्यवाद आहेत माझ्याबरोबर काम करणाऱ्या दिव्या कन्नन-साप आणि ॲडव्होकेट गुप्ता यांचे, विवेकानंद गुप्ता यांचे आणि सगळ्या समाजाचे माझे मित्रमंडळींचे, की ज्यांच्यामुळे या कठीण काळामध्ये सुद्धा मी धैर्याने उभी राहू शकले, सामना करू शकले आणि आज मला जो न्याय मिळालेला आहे, तो मीडियाने सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने माझी पाठराखण केली. त्याबद्दल तुम्हाही सगळ्यांचे खूप आभार मानते. धन्यवाद.